नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. वास्कोच्या जुवारी एग्रो केमिकल्स कंपनीची अखेर विक्री. 2135 कोटी रुपयांना सौदा. परादीप फॉस्फेट्स कंपनीकडून जुवारी एग्रोची खरेदी. म्हापशात भर दिवसा गोळीबाराचा थरार. युवकाला धमकावण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या जेम्स डिसोजासह तिघांना अटक. गुन्ह्यात वापरलेला पिस्तूल आणि कार जप्त. एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्यावर ठेवणार नजर. राज्यातील प्रमुख जेटीवर बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे. कारवाईसाठी विशेष पोलीस दलाची मदत घेण्याची मंत्री निळकंठ हळणकरांची घोषणा. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना कोरोनाची लागण. राष्ट्रीय चिंतन शिबिरात सहभागी झालेले काही नेतेही कोरोना पॉझिटिव्ह. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी करणार सोनियांची 8 जूनला चौकशी. आणि राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच. सलग तिसऱ्या दिवशी आढळले मोठ्या प्रमाणात रुग्ण. 24 तासात 47 रुग्ण आढळल्यानं चिंता. सक्रिय रुग्णसंख्या 185 वर. कृषी क्षेत्रात गोव्याची ओळख असलेल्या जुवारी एग्रो केमिकल्स कंपनीची विक्री झाली आहे. 2135 कोटी रुपयांना हा सौदा झाला. या संदर्भात मंगळवारी विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्याचं कंपनीने म्हटलंय. पाहुयात सविस्तर वृत्त. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या कार्यकाळात सुमारे 50 लाख स्क्वेअर मीटर जागेत जुवारी एग्रो कंपनीची स्थापना झाली. कोमुनिदादची जमीन 25 ते 35 पैसे प्रति चौरस मीटर अशा नाममात्र भावानं कंपनीला देण्यात आली. या निर्णयामागे औद्योगिक विकासाला चालना मिळावी हा हेतू होता. 1967 साली गोव्याच्या आणि देशाच्या औद्योगिक क्षेत्रात दाखल झालेल्या या कंपनीनं मोठी घोडदौड केली. खत निर्मिती आणि कृषी उत्पादन क्षेत्रात देशभर नावलौकिकही कमावला. मात्र अलीकडच्या काही वर्षात अनेक स्थित्यंतरं पाहिली. त्यातूनच कंपनीची विक्री करण्यात येत असल्याचं वृत्त प्रसारित झालं. या वृत्ताला फेब्रुवारी 2021 मध्ये दुजोरा मिळाला. परादीप फॉस्फेट्स या जुवारी कंपनीशी संलग्न असलेल्या दुसऱ्या कंपनीला कंपनीची विक्री करण्याचा प्रस्ताव होता. हा सौदा $280 मिलियन म्हणजेच आताच्या भारतीय बाजार मूल्यानुसार 2135 कोटी रुपयांना निश्चित करण्यात आला. जुवारी एग्रो आणि मोरक्को इथल्या OCP समूहाचा संयुक्त उपक्रम असलेल्या परादीप फॉस्फेट्स या कंपनीनं जुवारी एग्रो केमिकल्स कंपनीची खरेदी केली. दरम्यान या सौद्यानंतर जुवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केलं. केवळ कंपनीचं नाव बदलणार असून कार्यपद्धतीत कसलाही बदल होणार नाही असं सांगण्यात आलं. या विक्रीमुळे जुवारी एग्रो केमिकल्सचं पर्व संपुष्टात आल्याचं मानलं जातंय. यापुढे ही कंपनी परादीप फॉस्फेट्स या नावानं ओळखली जाणार आहे. जुवारी एग्रो केमिकल्स लिमिटेड ही कंपनीचे जे विस्तारित बिझनेस आसा तातूंतले गोवा जो प्लांट आसा फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि ताजे रिलेटेड बिझनेस जे आसा ते पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड ह्या कंपनीक स्लम सेल बेसिसाचेर ट्रान्सफर केला. पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड ही कंपनी जुवारी एग्रो केमिकल्स 40% ओन करता. सो पारादीप फॉस्फेट्स इज एज गुड एज अ सिस्टर कन्सर्न ऑफ जुवारी. आणि फक्त गोवा प्लांट जो आसा आणि ताजे रिलेटेड बिझनेस हे स्लम सेल बेसिसाचेर पारादीप फॉस्फेटाक ट्रान्सफर जाला. जुवारी एग्रो केमिकल्स तातून 40% ओनरशिप आसा पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडाक. OCP मोरक्को 40% ओनरशिप आसा. सो 40% OCP आणि 40% जुवारी म्हणून ती पारादीप फॉस्फेट ओन करता. सौदा म्हणजे इट इज मोर ऑफ इव्हॅल्युएशन. कंपनीचे इव्हॅल्युएशन करून मार्केट इव्हॅल्युएशन जाऊन त्याप्रमाणे ताजे डील जाला. हातून जे 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 लिगल व्हॅल्यूज असता इन डीड करतना ते सगळे सरकाराक मेळटले. सगळे स्टाफ तशेंच उरतले. हांव हांगा चीफ मॅन्युफॅक्चरिंग पयलीं आशिल्लो, आतांय कंटिन्यू करता. आनी म्हजे तशें जे सगळे आसा हांगा ते सगळे तशेंच आसतले. फक्त आमी जुवारीच्यान पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडाचे एम्प्लॉईज जातले. आता म्हापशातून एक धक्कादायक बातमी. दहशत पसरवण्याच्या हेतूने सिंडिकेट बँकेजवळ गुरुवारी पहाटे हवेत गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.
राज्यात वाढत्या शहरीकरणाबरोबरच लहान मोठ्या गुन्ह्यांचं प्रमाणही वाढतंय. खून, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांसोबतच चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ होतीये. अशातच गुरुवारी पहाटे म्हापसा शहरात हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे म्हापसा शहरात हा थरार पाहायला मिळाला. सिंडिकेट बँकेजवळ अचानक हवेत गोळीबार केल्यानं एकच गोंधळ उडाला. गोळीबार केल्याच्या ठिकाणी म्हापसा पोलिसांना बुलेटचे शेल सुद्धा सापडले असून या प्रकरणी पोलिसांनी जेम्स डिसोझा सह त्याच्या 2 साथीदारांना ताब्यात घेतलंय. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिचोली येथे राहणाऱ्या नावेद शेख यांनी या प्रकाराविषयी म्हापसा पोलिसात तक्रार केली. सकाळी कामावरून परतताना बस्तोडा येथे कारमध्ये असलेल्या तिघांनी नावेदला अडवलं आणि आपण नार्कोटिक पोलीस असल्याचं सांगत अचानक त्याला मारहाण सुरू केली. त्याचप्रमाणे त्याला शिवीगाळ करत हवेत गोळीबारही केला. मारहाणी दरम्यान त्यांनी आपलं सामानही काढून घेतलं असंही नावेदने तक्रारीत नमूद केलंय. तसंच संशयितांनी पुढे म्हापशातील सिंडिकेट बँकेसमोरील रस्त्यावर हवेत गोळीबार केला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी धुळेर येथील जेम्स सोझा, माडेलथिवी येथील विनायक सोमजी आणि आन्साभाट येथील विलियम्स रॉड्रिक्स यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांनी उपयोगात आणलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. तसंच घटनास्थळावरून बंदूक आणि रिकामी काडतूसही ताब्यात घेण्यात आली. सकाळी एक न्यूज येयलो, ब्रेकिंग न्यूज काय ते चॅनलांचेर की म्हापशा खंय तरी हें जालें, शूट केलें कोणे तरी, पूण कोणाक हानी जावंक ना, ती एक बरी गजाल. आनी तेन्ना सांगता आसतना मेन्शन केलें तेंच्यांनी की भोसतड्या कोणाचेर तरी शूट केला म्हणून. सो भोसतडे एज पर पोलीस इन्क्वायरी हांवें केले ते हिसपान, तेन्ना तेंच्यांनी म्हाका सांगलें की बोस्तोडचो कोण न्हू तो, म्हाका दिसता भुरगो कोण तरी कामारसून बायपास हांगासरसून आमच्या माडांसून म्हाका दिसता तो बिचोले वयतालो आपल्या घरा. सो तेन्ना तेका दिसता थंय त्या मनशांनी, ते 2 जाण कोण आसले तेंच्यांनी तेका आडयलो आनी तेका गन बीन तेका लायले आनी कितें वायर शूट केले कितें म्हणून अशें आयकोंक येयलें. लोक आमच्या पुलीस स्टेशनार वचून इन्क्वायरी केली तेजे वरसून. आज सकाळ फुडें म्हापसा सिंडिकेट बँके कडेन जे आनंद सागर हॉटेल आहा तेच्या ऑपोजिट पायण वयतात थंय तुम्ही फाटल्यान पळोवंक शकता. हे बाराच्या फुडें दाराचेर जेम्स डिसोझा हेणे तेज्या साथीदारांचो वांगडा हांगा फायरींग केल्ली आसा आनी हांगा केल्या प्लस ताणें बस्तोड्या हायवेचेरूय केल्या. तेणें जमनीर फायरींग केल्ली आसा आनी म्हापसा पुलिसे कडेन जी म्हायती मेळटा म्हापसा पुलीस ऑन द स्पॉट पावन तांकां सगळ्यांक अरेस्ट केल्ले आसा आनी म्हापसा पुलीस सगळे आमचे जुबाल धरवी आनी प्लस PI फुडली इन्व्हेस्टिगेशन करतात. आनी आमकां कळ्ळा जी म्हायती मेळ्ळ्या की जे हांगा जे सगळे आसले हांगा पळय जेम्स डिसोझा बीन ते सगळे दारूच्या नशेंत आसले. जी आमकां म्हायती मेळटा ती आमी समजीत तुमच्या कडेन पावयत रावतले. तो पर्यंत पळयत रावत 2 वर्सां लायव्ह खातीर म्हापशेच्यान सौरव शिरोडकर. कुळाच्या जमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीची मालकी देणार अशी घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली. जमिनी नावावर करण्यासाठी ज्या तरतुदी कायद्यात कराव्या लागतील त्या येत्या वर्षभरात करू असं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलं. पणजीत 31 मे रोजी झालेल्या गरीब कल्याण संमेलनमध्ये त्यांनी ही घोषणा केली. एक प्रश्न असं, आमचे जे शेत आहा न्ही ते आमच्या बापायच्या नावार आसा, ते आतां आमच्या नावार उरले. आमी म्हापशेंच्यान खूब फावटी गेले, ती फुडली हें सांगता ती मातशें बेगीन करचें अशें म्हणून आमचे कडेन मागता आमी. तुमचो जो प्रश्न आसा पळय न्ही रे, आमकांय खबर आसा, कारण तो प्रश्न आतां 75 वर्सां कळ्ळा म्हाका. शेत आमचे कडेन आहा ते आनी तेजे भाडकार ऑलरेडी कोणूच ना आतां. ते खंय पावले ते आमकांच खबर ना. ते आतां आमच्या नांवार करपाक मामलेदारान कितकेच फावटी घातल्यो, ते फुडले सांगता. आमी कितें तरी करपाक तुमी सांगा. तुजो प्रश्न आसा तसोच गोंयांतल्या कितलीशीच शेतकऱ्यांचो आसा. बाप आमचो टुरिझम मिनिस्टर तेन्ना रेव्हेन्यू मिनिस्टर आशिल्लो, तो म्हाका आतांच सांगतालो आमी रुल्स फ्रेम केल्या, बट फाटल्या कोविडाच्या काळात आमी काही विषय थोडेशे फुडें व्हरपाक पावले ना. पण एक निश्चितच सांगता, ह्या वर्षभराच्या कार्यकाळात म्हणजे आमी आझादी का अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्याची
75 वर्सां मनयता आनी गोंयचे स्वातंत्र्याक 60 वर्सां जाली. आमकां चिंता शेतकऱ्याची आसा, आमकां चिंता मूळ गोंयकाराची आसा. त्या खातीर तुजो सारकिलो शेतकरी जो कष्ट करता, जो काम करता, ताका मोदीजीच्या कृपेत फाटले 20,000 रुपया तुज्या अकाउंटाचेर आयले, ताका तेजी जमिनूय बी तेज्या नांवार जावपाक जाय. हाच्या खातीर आमचें सरकार फुडल्या वर्सभराच्या भितर जे जे चेंजीस करपाक जाय, कायद्यान तरतुदी करपाक जाय, त्यो सगळ्यो करून तुवें तशें म्हटलें भाटकार आतां कोणूच उरूंक ना. बापायचे आपल्या टेनंट म्हणून नांव आसले, आपले अजून टेनंट म्हणून नांवूय येवंक ना आनी त्या जमनीचो फायदो म्हाका मेळना. बरोबर ना तुजें? त्या खातीर ते करून घेवपा खातीर कायद्यान थोड्योश्यो सुटसुटीत गजाली ज्यो आमकां करपाक जाय त्यो गजाली आमी करपाक घेता, जेणे करून आमचो मूळ शेतकरी जो शेत लायता, जमनीत माती घालून घरा बांदून विकता तो न्हू. हा परत सांगता, फक्त तो शेत लावपाक सोदता आनी जो लायता आतापर्यंत ताज्यो बेगिनात बेगीन आमकां करपाक जाय. नाजाल्यार आमी कितें करता, शेतां पुरयता आनी कोणाक तरी त्या दिल्लीकारांक विकता. तशें जावपाक जायना. आमकां सगळ्या जाणांक जे शेतां लायता ताचो बेनिफीट मेळपाक जाय. तितून आमी निश्चित रित्या बदल घडोवन हाडटले. LED लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्यावर कारवाई करू असं मच्छीमार मंत्री निळकंठ हळणकर यांनी म्हटलंय. LED लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस दलासह 3 पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आणि त्यो LED आसल्यो पूण वापरान आसल्यो काय हें आमकां सिद्ध करूंक मेळना. पूण तूं जें सांगता हें ऑलरेडी म्हाजे कडेन तेजे फोटो कोणें व्हायरल केलो तो गावलो. पूण आमी आतां स्ट्रॉंग एक्शन घेतला की आयज बॅन केल्या उपरांत आयज आमच्या डिपार्टमेंटान 3 बोटी एटॅच केल्या. तांकां डायरेक्शन दिलां ज्यो बॅन पळय कोण वायलेट करता ते स्ट्रिक्ट एक्शन दी की जणू काय वेवस्थीत चलोवंक जाय म्हणून. आनी तांकां जी फायन आहा ती मारपाची आनी कायदेशीर कितें सपोज करा तो करपाची गरज आहा. ओके. आनी हे बॅन म्हणटा पळय ते 31 तारखेक स्टार्ट जाल्या उपरांत जे तुमी सांगता पळय LED लायट हेजेर स्ट्रॉंग विज्युअल हें आसतलें, विजिलन्स आसतलें. आनी तेज्या खातीर आमी जेटीकूय टोटल CCTV बसयतले जे कंट्रोल आमच्या ऑफिसाक आसतले पणजे. सेकंड थिंग आमी आतां पोलीस एक स्क्वॉड करतले, कन्सिस्ट ऑफ 3 PI आसतले आनी तेज्या बरोबर ताका जे लागतले तो बाकीचो स्टाफ वो गोवा पोलिसीचो स्टाफ आमचे कडेन हाडटले. आमचो स्क्वॉड सेपरेट आसतलो आनी जे पळय कायद्यान कितें आहा त्या कायद्या प्रमाणे फुडल्या गोश्टी घडटल्यो. ओके. तांकां बोटी बी सगळे प्रोवायड करतले. आमच्यो आमी आनी 3 बोटी तयार करता नवे बांदून घेवपाचे. नाजाल्यार आनी कशें एक आसा आमचे कडेन पूण 3 आसतले 3 प्लस 3 PI आसतले. हे कंट्रोल करपाक वेवस्थीत पुरो जातले. बाय ऑगस्ट तुमचो स्क्वॉड रेडी आसतलो सगळो. प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट जाला. येतले स्क्वॉड येतले आनी ते डिपार्टमेंटाक असिस्ट करतले. रेग्युलर चेकिंग आसतले, ते रेग्युलर ड्युटीरूय आसतले. आणि सगळे जेटींचेर CCTV आसतले कंट्रोल बाय डिपार्टमेंट. सगळे फिशिंग जेटीर आहा पळय ती ही बाकीच्या जेटी म्हणजे सगळे 3 सगळ्यो मेन आहा पळय ते सगळे आसतले. ते थोडे बारीक आसता पळय ते ना, शापोरा बिपोरा पण पणजे बेतू कटमण ते बीन सगळ्याक आसतले. खुबशे फावटी अशें उलयताले की जेटी वयल्यान बोट सुट्टा ती सारकी सुट्टा, मागीर मातशे फुडें पावले की मागीर तांकां असलो माल दिवप जाता LED बी, तेंचेरूय चेक दवरचो पडटलो तुमकां म्हणून. नाही बोट आसतले, पुलीस आसतले आनी आमचे स्टाफ आसतले, ऑटोमॅटीक जातले. उदकान सुद्दां चेकिंग जातलें उदकान ते गेले उपरांत. वयतले डीप वयतलेच न्ही ते. आनी वस्ट टू वस्ट जेन्ना 12 नॉटिकल मायल्स भायर गेले जाल्यार आमकां कोस्टल गार्डाचो एसिस्ट घेवचो पडटा. ओके. हें आमी सगळें करता आसतना कित्याक की ब्रिडींग करून जे फीश येता हेका ब्रिडींग करून वेवस्थीत आमकां प्रोडक्शन आमकांच परत गावोंक जाय म्हणून ह्याच ट्रॉलर ओनरांक गावतले, ते आनी कोणाक गावचे ना. सो हे ब्रिडींग करपा खातीरूच हे बॅन हें मेंटेन करपाकूच जाय. सेकंड थिंग LEDचो प्रश्न आहा पळय हो खरोच सगळे स्टेटीनी बॅन आहा. आनी जे बारीक बारीक ते नुस्तें मारता बिरता हें खंय तरी घटात वयता, हें घटोवंक जायना म्हणून ते बॅन आसूंकूच जाय. ओके. आणि जो बॅन आसता त्या पिरियडाक भायल्यान नुस्तें येता आंध्रा बी त्या स्टेटींतल्यान, आनी जो इश्यू तेन्ना वयर जाता तो फॉर्मेलिनाचो. तुमच्या डिपार्टमेंटाक कितें रोल आहा हितून? फॉर्मेलिनाचो जो विशय आहा हो हेल्थ डिपार्टमेंट FDA पळयतले आनी तेंची जेटरी आहा मार्केटांनी आसतली. तेज्या बरोबर तुमी विचारता त्या प्रमाणे आमची थोडी जबाबदारी अशी सजमून आमचोय स्टाफ भोंवतलो आनी जर तांकां खंय दुबाव दिसलो हे फॉर्मेलिनाचो बीन आसूं शकता जावं
आसा म्हणून जाल्यार ते कम्युनिकेट FDA करतले ते तशें डायरेक्शन तांकां आमी दितले की तुमी ते मार्केटांनी आमच्या फिश मार्केटांनी भोंवपाक जाय टायम टू टायम जे होलसेल मार्केट आहा जर तसलें दिसता जाय जाल्यार फिशरी फातोर्डा पोलिसांकडून अपहरणाच्या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 युवकांना बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही संशयितांना बंगळुरूतून ताब्यात घेण्यात आलंय. अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये फातोर्डा पोलीस पथकाने 2 संशयितांना अटक केली आहे. या दोन्ही संशयितांना फातोर्डा पोलिसांनी बंगळुरूतून अटक केली आहे. फातोर्डा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फातोर्डा परिक्षेत्रातून मुलींना पळवून नेल्याच्या 2 घटना घडल्या होत्या. या प्रकरणी कुटुंबियांकडून फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंद करण्यात आली होती. या प्रकरणांचा शोध फातोर्डा पोलिसांकडून सुरू होता. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीसह स्थानिक गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची माहिती गोळा केली. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या एका प्रकरणात मूळ कर्नाटक येथील आणि सध्या कुडतरी परिसरात वास्तव्यात असणाऱ्या दिनेश DK याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली. तर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात मूळ केरळ येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या फातोर्डा परिसरात वास्तव्यास असलेल्या सलमान सिद्दीकी या संशयितालाही फातोर्डा पोलिसांनी बंगळुरूहून ताब्यात घेतलंय. गोव्यात आणून चौकशी अंती दोन्ही संशयितांना अटक केली आहे. दोघांनाही एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलीस तपास करतायत. Police station we registered a complaint against the accused person Dinesh Giri, who is resident of Kurturi and native of Karnataka, for kidnapping the minor girl of the complainant from his legal guardianship. Upon the information of our sources and under the supervision of our superiors, we apprehended the accused person Dinesh BK, who is a native of Nepal, from Bangalore. The said accused person has been brought at the police station and he has been produced before JMFC court Margao, wherein he has been remanded police custody. Similarly, there is one more kidnapping case which is been committed by accused person Salman Siddiqui, who is a resident of Fatora and native of Kerala, who has kidnapped the minor girl of the complainant from his legal guardianship. Similarly, the said accused person is also been apprehended at Bangalore and he has been brought at the police station and further investigation into the said case is being carried out on merit basis. Both the accused person have been produced before JMFC court for remand. पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास मला फोन किंवा SMS करा, मी कारवाई करेन, असं आश्वासन वीज मंत्री सुधीर ढवळीकरांनी दिलंय. दरम्यान त्यांनी मान्सूनपूर्व तयारीवर भाष्य केलंय. सगळे गोष्टी आम्ही जवळजवळ 1 महिनो पयलीं डिपार्टमेंट आयले बरोबर पयलीं प्री मन्सून चालू केलें. 20 कोटीचे जे LED फिक्चर्स आहे ताचे टेंडर काडून ताची वर्क ऑर्डर दिवन तांकां कंप्लीट रेडी रावंक सांगलां. जे पोल्स आसा ते 5000 पोल्स, ते एक्स्ट्रा पोल्स कितले जाय ते, जे कंडक्टर्स आसात ते कंडक्टर आनी मागीर बाकी सारके जे बारीक बारीक गोष्टी आसात त्यो, नंतर रेनकोट, गमबूट हे सगळे 1 महिने पयलींच आमी रिलीज केले. तुम्ही सुद्धा स्ट्रीट लायट दिसा वयल्यो पेट्टा, रातच्यो चकाचका जावन पेट्टा, त्यो तशे हो प्रश्न खूब जाणांनी मांडला आनी त्या खातीर आमी अशें ठरयलां की सगळ्यो ज्यो लायटी आसा हायवेच्यो आसूं त्यो डिपार्टमेंटा कडेन दिवपाच्यो. ते ऑलरेडी सर्क्युलर डिपार्टमेंटाचे बाकीचे डिपार्टमेंटाक गेलां. एक ज्युनियर इंजिनियर प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी हें पळोवपाक आसतलो. हांवें ते पयरूच डिक्लेअर केलां आनी संबंद स्ट्रीट लायट म्हणटा तितले तो ज्युनियर इंजिनियर पळयतलो. सगळ्यो स्ट्रीट लायट सगळ्यो स्ट्रीट लायटी इन्चार्ज सगळ्यो कॉन्स्टिट्युएन्सी वायज एक ज्युनियर इंजिनियर ते सगळे मेंटेन करता. केन्ना सर हे तुमी इम्प्लिमेंट करता? चालू केला, ऑलरेडी चालू केला आमी. अजून इम्प्लिमेंटेशन जावना, पूण ताका पयलीं ऑफिस वर्क करपाक जाय. ऑफिस वर्क करून थंय कितले मनीस जाय ते डिप्यूट करता. तुम्ही तुमच्या ऑफिसाक ऑर्डर दिल्या की ॲटलिस्ट कोणी कंप्लेन दिले जाल्यार तांचे फोन बा काडचे, ओके ते कंप्लेन घेवची, म्हणजे फोन एक फावटी जाता कोण काडना तुमचे कम्युनिकेशन जाग्यार घालपाक लोकांनी तुमचे कडेन डिपार्टमेंटा कडेन आयले म्हाका. हांवें ऑलरेडी आयच्यान चालू जालें ते 3 दिसां पयलींची कंप्लेन.
कोण एकटो 7वी जाल्लो भुरगो थंय बसयल्लो आय आस्क देम टू टेक एक्शन. पण हांवें कितलेच फावट फोन केला तर फोनच काडना. म्हणजे फोन तुमचे खंय लागता फोन कोणाचे फोन आमचे फोन लागना लागना तेंचे फोन लागपाचे न्हू. सगळ्यांचे तशेंच आसा. गोंयांत नेटवर्कूच तशें आसा जाल्यार कितें करतलो. तुमचे सुद्दां आमी जेन्ना फोन लँडलायन सर मोबायल न्हू लँडलायन फोन ताका नेटवर्क. तुमकां सुद्दां आपयलें जाल्यार तुमी येना केन्ना केन्ना. तेंय आसा. प्रत्येक कडेन हे गोष्टी सगळे संवसारांत चल्ल्यात. त्यो सगळ्यांनी जर सारके वागले जाल्यार कोणी लोड शेडींग आसा उगीच कित्याक उलोवचें न्हय. लोड शेडींग जर कोणी खंय आसा म्हाका कंप्लेन करची. पर्सनल म्हाका SMS धाडचो फक्त. म्हाका फोन सुद्दां करनाका. हांव ताजेर एक्शन घेता. कारण आय हॅव टेकन एफर्ट टू बाय 120 मेगावॅट फ्रॉम ओपन मार्केट. म्हाका दिसता एकूच भारतांत एकूच मंत्री आसतलो डायरेक्ट 12 रुपयांनी ते 8 ते 12 रुपयांनी हो जो विजेचो दर आसा तो ठरोवन बाय करून लोकांक दिला. आनी गोंयचे हेचेर पीस पडचो ना. ते सगळें सारकें करूनच केलां हांवें. त्या खातीरूच सांगता ह्यो एकटोच मंत्री आहा हें केलां आनी ताका सपोर्ट आमच्या मुख्यमंत्र्यान दिला. ना म्हाका सांगा म्हाका डिटेल जे तसले हांगा येवन कितें प्रश्न म्हाका विचारचे न्हय. तुमचें जर खरेंच कितें आसा म्हाका रिटर्न दिया. हांव 2 दिसां सारकें करून दिता. रावता म्हणटा न्हू आपूण. न्हय म्हाका रिटर्न दी. हांव आज सांजचे ताचें सारकें करून दिता. नाका आशिल्ले प्रश्न हांगा विचारचे न्हय. हांवें लोड शेडींग बंद केलां माया. हांव एकूच मंत्री. हांव अभिमानान सांगता एकूच मंत्री भारतांत जाणी मेजर डिसिजन घेवन मुख्यमंत्र्याच्या साह्यान हें केलां. गुरुवारी सकाळी सांगेत रस्त्यावर धावत्या टिप्पर ट्रकवर दगडफेक केल्याने मोठा अपघात होता होता टळलाय. अज्ञात व्यक्तीकडून हा प्रकार करण्यात आलाय. सांगेत माल घेऊन जाणाऱ्या एका टिपर ट्रकवर गुरुवारी सकाळी अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार माल घेऊन निश्चित स्थळी ट्रक चालला होता. दरम्यान अचानक कुठून तरी दगड येऊन ट्रकच्या काचेवर बसला. काही सेकंदात झालेल्या या प्रकारामुळे चालकाला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. चालकाने घाबरून ट्रकचे ब्रेक लावल्यानं ट्रक जागीच थांबला आणि मोठा अनर्थ टळला. चालकाने तातडीने ट्रकमधून खाली उतरून पाहिलं असता त्याला आसपास कुणीच दिसलं नाही. दरम्यान ट्रकच्या मागोमाग ट्रक मालक दुसऱ्या गाडीने येत असल्यानं झाला प्रकार त्याने आपल्या डोळ्याने पाहिला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत ट्रक मालकानं याविषयी तातडीने पोलिसात तक्रार दाखल करत प्रकरणाचा तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. आमी आयज सकाळीं उगी वयताले. आमी बोल्डर लोडिंग करपाक क्रशराक. म्हणजे आयज सकाळीं मुगे ड्रायव्हर वयताले तेन्ना 5:30 सुमार रनिंगार तुगे पेट्रोल काडून पंचायत काडून मुखार थंय मुखारल्यान कोणें स्पिडीर येवन फातर मारलो. आनीक आमगे ड्रायव्हराक कांय दिश्टी पडना आनी फातर येयलो आनी तेका हड्डे आपटलो सामको. आनी तेणें थंय गाडी ब्रेक मारलो. आनीक देंवत जाल्यार पळय जाल्यार कोण तेका दिश्टी पडना. आनी तेन्ना म्हाका फोन मारलो. हांव फाटल्यान आशिल्लो. म्हणटकीर हांव रोखडो पावलो थंय आनी जाल्यार आमकां कोण दिश्टी पडना. आनी आमी परत येवन सांग्यार पुलीस स्टेशनार येवन आमी कंप्लेन ती केली कितें आमच्या कोण फातर मारलो म्हणून. आतां आमच्या सरकारा कडेन एकूच मागणी आसा आनी पुलिसा कडेन एकूच मागणी आसा तेजी इन्क्वायरी बरे भशेन जावची आनी कितें आसा तें कोण एक्यूज आसा तांकां मातशें एक्शन घेवचें तेंची स्ट्रीक्ट. कित्याक आयज ड्रायव्हर भली कोणूय आसूं ते भायल्यान हांगा काम करपाक येयल्ले आसा जोडून खाता आनी अशें फातर मारले जाल्यार आनी तेका तकलेर आपलो जाल्यार मेळ्ळो जाल्यार तेजी गॅरंटी कोण घेता आशिल्लो. हो जिवाचो खेळ जाला सगळे कडेन. आनी मातशें म्हाजें निवेदन आसा सरकारा कडेन आनी पुलिसा कडेन तेजी स्ट्रीक्ट एक्शन घेवची. एका नामांकित कंपनीने उत्तम दर्जाचा रस्ता करूनही आज अटल सेतूवर खड्डे पडलेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे असं मंत्री सुदीन ढवळीकर म्हणालेत. मी 40 वर्षांपासून सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये राहिलोय. मी राज्यात मोठी मोठी कामं केली आहेत. रबर आणि डांबर मिसळलं की रबर मऊ होतो या माझ्या म्हणण्याचा चुकीचा उल्लेख करण्यात आला अशी खंतही ढवळीकरांनी व्यक्त केली आहे. 20-25 वर्सां न्हय 40 वर्सां हांव ह्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन लायनीत आसा. असो तसो न्हय. भरपूर मेजर कामां गोंयभरान हांवें स्वता केल्या आनी त्या खातीरूच हांवें पयलींच सांगलां की IIT मद्रासाक हें काम देता. हांवें पयलींच सांगलां. हांवें कॉमेंट मारता आसतना सुद्दां गेल्लेला तेंच सांगलां की IIT मद्रासाक कोणीच ताचो विचार करूं न्हय. IIT मद्रास कितें तरी डिसिजन येतलो. इट इज अ सॅड थिंग. इतले बरी कंपनी इतलें बरें काम करून अशें जावप इज अ
व्हेरी सच थिंग. आतां ते कित्याक जाता हे ताणीच थारोवपाचें आसा. हांवें रबर आनी डामर जेन्ना एकठांय जाता आनी हेवी हीट जाता तेन्ना रबर मोव पडटा. हे इतलेंच उलोवन नाशिल्लो पूण ते सगळें कित्याक कितें कोट करून कितें रबर कित्याक घालता, उदक कॉन्क्रिटांतल्यान भितर वचचें न्हय आनी जे स्टील आसा ते रस्ट जावचें न्हय. खूब गोश्टी आसा. इल्लेशें आयकून कित्याक कितें बरोवप आनी संपादका सारक्या मनशांनी तें बरोवप हें बरोबर न्हय अशें म्हाका दिसता आनी तें करचें न्हय. हांव रिक्वेस्ट करता तुमकां सगळ्यांक की जें कितें आमी उलयता तें लोकांक कळपा खातीर उलयता. मद्रास IIT जें कितें पब्लीक वर्क्स डिपार्टमेंटाक सांगतले ते इम्प्लिमेंट करतले. तशेंच हाजे पयलीं IITन आमकां जुवारी ब्रिजार जें कितें सांगलां तें आमी इम्प्लिमेंट केलें आनी आज जुवारी ब्रिज बरो तरेन चलता. वास्कोतील रस्त्याच्या बाजूला असलेले गाडे मुरगाव नगरपालिकेकडून हटवण्यात आलेत. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यातील प्रमुख शहरांच्या रस्त्याच्या बाजूला अनेक व्यावसायिक बेकायदेशीर दुकानं बांधून व्यवसाय करताना दिसत आहेत. रस्त्याच्या बाजूला आपल्या गाड्या पार्क करून लोक विविध वस्तूंची विक्री करतात. मात्र या बेकायदेशीर प्रकाराकडे सरकार डोळेझाक करताना दिसतेय. व्यावसायिक रस्त्याच्या बाजूला आपला बाजार मांडत असल्यानं वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढलेत. या पार्श्वभूमीवर वास्को नगरपालिकेने व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई केली आहे. वास्को मार्केट परिसरातील रस्त्यावर बेकायदेशीररित्या गाडे घालून व्यवसाय करणाऱ्यांना गाडे हटवण्याचे निर्देश दिलेत. वास्को बाजार परिसरात व्यवसाय करण्यासाठी मुरगाव पालिकेकडून कायदेशीर परवानगी घ्यावी असं सांगण्यात येतंय. दरम्यान या प्रकरणानंतर व्यावसायिक संतप्त झालेत. मुरगाव नगरपालिकेनं आम्हाला गाडी मांडण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी व्यावसायिकांकडून केली. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्यापुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.